तर आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं की रोटेशनल डायनॅमिक्स मधला असा पार्ट की ज्याच्यामध्ये सर्क्युलर मोशन बद्दल आपल्याला एक नवी कन्सेप्ट कळाली. ओके, कोणती नवी कन्सेप्ट कळाली ती आपल्याला कळालं की युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे ऍप्लिकेशन्स काय काय असतात. ओके, त्याच्यासाठी आपण डेथ वेलचं एक्झाम्पल घेतलं, ज्याला आपण मौत का कुआ असं म्हणतो. जर मौत का कुहामध्ये एखादा गाडी घेऊन चालला असेल तर त्याला प्रॉपरली गाडी चालवण्यासाठी किंवा बिना कुठल्या प्रकारे काही त्रास सहन करता एकदम सक्सेसफुली स्टंट करण्यासाठी कोणकोणत्या कंडिशन्स गरजेच्या असेल ते आपण बघितलं. कशा प्रकारचे फोर्सेस त्याच्यावरती अप्लाय असतात ते आपण बघितलं. नॉर्मल रिॲक्शन कशी अप्लाय होती त्याच्यावरती, त्याचा वेटचा फोर्सची डायरेक्शन काय असते, त्याच्यामध्ये असणारं स्टॅटिक फ्रिक्शन कशा प्रकारे काम करतं, हे सगळे फिनॉमिना आपण काल बघितले. त्याच्यानंतर त्याच्यावरती आधारित एक डेरिवेशन पण बघितलं होतं. हे डेरिवेशन खूप इम्पॉर्टंट आहे कारण याच्यावर आधारित आता पुढचे पण डेरिवेशन जे आहे, ते आपल्याला येणार आहे. त्याच्यामुळे हे प्रत्येकाला समजलं असेल असं मी मानतो. जर समजलं नसेल तर मागची जी काही व्हिडिओ आहे ती एकदा जाऊन बघा आणि त्याच्यानंतर मग पुढच्या याला सुरुवात करा. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहे पुढचं टॉपिक. ओके, इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल असं मी मानतो. जर काही समजलं नसेल तर विचारा तसं मला नंतर. ओके, नेक्स्ट बघू आता. आता एकदम इम्पॉर्टंट आणि एकदम इंटरेस्टिंग टॉपिक येतोय आपला. ओके, ज्याला आपण म्हणतो बँकिंग ऑफ रोड्स किंवा बँक रोड्स. ओके, आता बँकिंग ऑफ रोड्स म्हणजे काय रे? इथं आपण बँकेचा व्यवहार शिकणार आहे का? नाही, ही कॉमर्स वाली बँकिंग नाही, ही आपली सायन्स वाली बँकिंग आहे. बँकिंग ऑफ रोड्स बघताना तुम्हाला भरपूर वेळेस एक्सपिरियन्स असेल याचा, पण इनडायरेक्टली तुम्हाला हे माहिती नाही की बँकिंग ऑफ रोड्स कशाला म्हणतात. फॉर एक्झाम्पल, बऱ्यापैकी लोक गावाला जेव्हा जातात किंवा गाडीमध्ये कुठेतरी प्रवास करत असतात, तिथं अशा टर्न्सचे रस्ते असताना की असं एकदम घुमावदार टर्न असतो नाही का, एकदम कर्वेचर वरती असतो, की जेणेकरून तुम्ही अशी गाडी येऊन असं टर्न घेताय नाही का तिथं कुठेतरी. मग अशा प्रकारच्या रस्त्यावरती जेव्हा आपण गाडी घेऊन जातो आणि आपण एकदम स्पीड मध्ये असतो, तेव्हा शक्यता काय असते रे, आपण एकदम स्पीड मध्ये याचं डायरेक्टली खाली निघून जाऊ शकतो. आपला गाडीचा बॅलन्स जो आहे तो डिसबॅलन्स होऊ शकतो नाही का. याच्यावरती इलाज म्हणून किंवा याचा काहीतरी उपचार करावा म्हणून जे काही इंजिनियर्स आहे आपले, त्यांनी रोडच्या जे काही स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये थोडेसे बदलाव केले. मग ते बदलाव कशा प्रकारचे होते, तर आता तुम्हाला ही समोरून येणारी गाडी दिसत असेल. ओके, आता ही गाडी जी आहे ती इकडनं एकदम स्पीडने येते, एकदम स्पीड मधनं आल्यामुळं ती इथून डिसबॅलन्स होऊन बाहेर जाऊ शकते. ओके, तसं नाही होऊ, त्याच्यामुळं काय असतं, इथनं जो रोड असतो ना, इथल्यापेक्षा हा थोडासा उंच असतो. कधी पण हा थोडा कसा बनवला जातो, साईडचा रोड हा थोडासा त्याला हाईट दिली जाते, थोडासा लिफ्ट केला जातो, थोडासा राईज केला जातो नाही का. जेणेकरून काय होतं, जेव्हा गाडी तिथून इथपर्यंत येते तेव्हा हा राईज असल्यामुळं इथं ती कंटिन्युअसली पुढे जात नाही नाही का, बॅलन्स होऊन परत रोडवरती तशीच राहते किंवा बॅलन्स होऊन त्या ठिकाणी राहते नाही का, डायरेक्टली आपली खाली निघून नाही जात. तेच हा रोड जर निमुळता असता तर रे, असा वरच्या साईडला झुकल्यापेक्षा तो थोडासा असा खालच्या साईडला असता तर काय आला असतं, गाडी एकदम स्पीडने आली असती आणि एकदम डायरेक्टली तशीच्या तशी खाली निघून गेली असती. ओके, मग ही गाडी जी ती त्याच्यामुळे काय होतं, एकदम रूट वरती राहते नाही का. ह्या फिनोमिनाला काय म्हणलं जातं, बँकिंग ऑफ रोड्स. प्रत्येक ठिकाणी बँकिंग ऑफ रोड्स हा फिनोमिना इम्प्लिमेंट केला जातो जिथे जिथे आपण रोड्स बनवतो. ऍज सीन अर्लियर, विल टेकिंग अ टर्न ऑन द हॉरिझॉन्टल रोड, द फोर्स ऑफ अ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टायर्स ऑफ द व्हेकल अँड द रोड प्रोव्हिएटेड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स फॉर बॅलन्सिंग द सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, आता इथं ही जी स्टेटमेंट दिली ना ही खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, ही स्टेटमेंट काय आपण थोडीशी नीट जपून बघू. आता बघा, आता इथं होतं काय, आपण मागे एक्झाम्पल घेतलं होतं आठवतं का, सेंट्रिफ्युगल फोर्सचं. सेंट्रिफ्युगल फोर्सचं एक्झाम्पल काय होतं, का जेव्हा आपण एखाद्या कर्वेचर रस्त्यावरनं टर्न घेतो, आपली गाडी जेव्हा ह्या कर्वेचर रस्त्यावरनं चाललेली असते ना, आपण त्या गाडीमध्ये बसलेला असतो, तेव्हा आपण गाडीमध्ये बसलेले असताना काय होतं, एका साईडला फेकला जातो किंवा एका ठिकाणी आपण असं पडल्यासारखं होतो नाही का. मग ही गोष्ट का बरं होती, कारण आपल्यावरती एक फोर्स अप्लाय होतो ज्याला आपण काय म्हणतो, सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल म्हणजे कोणता फोर्स रे, तोच फोर्स जो सेंटरच्या अवे लागतो. जेव्हा आपण कुठल्या पाळण्यामध्ये बसतो, मी एक्झाम्पल दिलं होतं, एखाद्या हॉरिझॉन्टल पाळण्यामध्ये आपण बसतो, हॉरिझॉन्टल जॉईंट व्हील मध्ये तुम्ही बसता, त्यावेळेस काय होतं, जेव्हा तो फिरतो तेव्हा पण तुम्ही एका साईडला फेकले जाता. किंवा आपण दोरीला दगड मारून दोरीला काय केलं, दगड बांधला आणि ती गोल गोल फिरवली,
तर तिच्यामधनं सुद्धा तो दगड जो आहे तो बाहेर फेकला जातो. मग त्या दगडावरती आपण जॉईंट व्हील वरती बसल्यानंतर किंवा ह्या गाडीमध्ये टर्न घेताना जो फोर्स लागतो तो कोणता फोर्स असतो आपला? सेंट्रीफ्युगल फोर्स, नाही का? मग आता ही गाडी जेव्हा इथनं येईल तेव्हा तिच्यावरती पण सेंट्रीफ्युगल फोर्स लागेल का नाही लागणार रे? ऑब्व्हियसली तिथं पण सेंट्रीफ्युगल फोर्स लागेलच. ओके, मग आता हा सेंट्रीफ्युगल फोर्स जर जास्त असला तर काय होईल? गाडी जी ती डायरेक्टली ट्रॅकच्या बाहेर निघून जाईल, नाही का? मी ह्या सेंट्रीफ्युगल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी कुठला तरी फोर्स पाहिजे ना. मग हा सेंट्रीफ्युगल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी कोणता फोर्स असतो? तो असतो स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स, फ्रिक्शनल फोर्स. कोणता फ्रिक्शनल फोर्स? आता ही गाडी काय हवेतून येत नाही, हवेत उडून नाही येते, ती कशी येते? जमिनीवर नाही येते. म्हणजे तिचे व्हील्स जे ते कंटिन्युअसली काय करताय? फ्रिक्शन करताय. कशासोबत फ्रिक्शन करताय रे? रोड सोबत फ्रिक्शन करताय. मग जर हा स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स आणि आपला सेंट्रीफ्युगल फोर्स हे दोघं जर इक्वल झाले, जर स्टॅटिक फ्रिक्शनच्या फोर्सनी सेंट्रीफ्युगल फोर्सला बॅलन्स केलं, तर ही गाडी जी ती रस्त्याच्या बाहेर न जाता तिच्या तिच्या पाथवर न जात राहील, नाही का? किंवा सेंट्रीफ्युगल फोर्स जरी जास्त असला तरी त्याचा इम्पॅक्ट एवढा नाही पडणार का तो डायरेक्टली गाडीला रस्त्याच्या बाहेर काढून टाकेल, नाही का? मग तुम्हाला एक गोष्ट नेसेसरी माहिती पाहिजे की स्टॅटिक फ्रिक्शन यांच्यामधलं एवढं पाहिजे ना की त्यांनी ऍटलिस्ट सेंट्रीफ्युगल फोर्सला काय केलं पाहिजे? बॅलन्स केलं पाहिजे. हे नीट लक्षात ठेवा. म्हणून इथं आपण म्हणतो the static frictional force between the vehicles and the road provides the necessary centripetal force for the balancing the centrifugal force. मग हे जे काही टायर्स आहे आणि हे जो काही रस्ता आहे यांच्यामधला जो काही फ्रिक्शनल फोर्स आहे तो काय करतो? एवढ्या अमाऊंट मध्ये सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला प्रोव्हाइड करतो की जो सेंट्रिपिटल फोर्स त्या ठिकाणचा येणाऱ्या सेंट्रिफ्युगल फोर्सला काय करून टाकतो? बॅलन्स करून टाकतो आणि तुमची गाडी जी ती जिथे आहे तिथंच राहते, त्याच्या पुढे जात नाही, नाही का? इथपर्यंत समजलं? त्याच्यानंतर पुढे बघा काय सांगितलंय. However, the frictional force is having an upper limit. Also, the value usually not constant as the road, as the road should not depend upon it as far as possible. For a purpose, the surface of a curved roads are tilt with horizontal with some angle theta. This is called a banking. This is called a banking of a road, or the road is said to be a banked. Okay. आता इथं नीट लक्षात घ्या काय काय सांगितलं गेले. सगळ्यात पहिल्यांदा आता हा आपल्याला जो काही टिल्ट रोड दिसतोय, हा रोड थोडासा टिल्ट झाला ना, वरच्या डायरेक्शनने टिल्ट झाला पण थोडासा टिल्ट झाला. मग आता विचार करा याला आपण काय असंच नॉर्मली जाऊन माती टाकून टिल्ट करून टाकतो का रे? की चला थोडीशी माती टाकून त्याला थोडस वर करून टाकू जेणेकरून गाडी जी रस्त्याच्या बाहेर नाही गेली पाहिजे आणि झाली आपली बँकिंग ऑफ रोड्स. असं नसतं. आपल्याला इथं ना एक स्पेसिफिक अँगल जो असतो त्या अँगलनेच तो रोड टिल्ट करावा लागतो किंवा त्या अँगलनेच त्या रोडला राईज करावं लागतं, नाही का? मग हा जो अँगलने आपण तो रोड जो असतो तो राईज करतो ह्या अँगलला काय म्हणलं जातं? थीटा. कशाने दर्शवतो तो? थीटा या साईनने दर्शवला जातो. आणि ह्या अँगलला म्हणलं जातं अँगल ऑफ बँकिंग. काय म्हणायचं? अँगल ऑफ बँकिंग. आणि हा पूर्ण फिनोमिना जो आहे त्याला म्हटलं जातं बँकिंग ऑफ रोड्स. ओके, आता प्रत्येकाला बँकिंग ऑफ रोड्स काय असतं याची कन्सेप्ट मुळासोबत क्लिअर झाली असेल किंवा अँगल ऑफ बँकिंग कशाला म्हणतात ते पण समजलं असेल. हे दोन्ही क्वेश्चन खूप महत्वाचे. पेपरला दरवेळेस बोर्डचा फेवरेट टॉपिक आहे, याच्यावरती क्वेश्चन येतोच, त्याच्यामुळे ही कन्सेप्ट नीट लक्षात ठेवा. पेपरला भलेही तुमचं लर्न नसलं तरी कन्सेप्ट एवढं क्लिअर पाहिजे ना का तुम्हाला मनाने त्याचा आन्सर लिहिता आला पाहिजे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक बघू आता. आता बँकिंग ऑफ रोड्स मध्ये नेमकं होतं काय ते आपल्याला इथं एकदम सुंदर प्रकारे दाखवलं डायग्राम काढून, ते आपण नीट लक्ष देऊ. आता इथं नीट लक्ष द्या, खाली आपल्याला दिसतंय की एक लाईन आहे, तिथून एक थिटा अराईज होतोय आणि तिथनं एक सरफेस आहे. ओके, आता इथं काय केलं रे, हा नॉर्मल सरफेस होता, हा जो खालचा दिसतो ना आपला, तो कशा प्रकारचा सरफेस आहे? नॉर्मल सरफेस आहे, जो बिना बँकिंगच्या वेळेस होता, विदाउट बँकिंगचा सरफेस होता. ओके, तिथून आपण काय केलं, काहीतरी थिटा एवढ्या अँगल वरती त्या रोडला बँक केलं, त्या रोडला राईज केलं, नाही का? राईज केल्याच्या नंतर हा सध्याचा त्याचा सरफेस आहे, हा जो दिसतोय ही लाईन, हे काय आहे? हा त्याचा सरफेस आहे रोड बँक केल्याच्या नंतर. ओके, आणि ही आपली गाडी, ही गाडी अशा प्रकारे आपल्या त्या बँक केलेल्या रोडवरनं चाललेली. ओके, मग आता इथं कशा प्रकारे असतं रे? आता विचार करा कोणकोणते फोर्सेस याच्यावरती लागताय किंवा कोणकोणते फोर्सेस ऍक्ट करताय, पहिल्यांदा त्याच्याबद्दल आपण बघू. ओके, सगळ्यात पहिल्यांदा जी काय बॉडी, जी काय गाडी राहणार आहे तिचं काहीतरी वेट राहणार आहे, बरोबर? म्हणजे तिचा वेटचा एक फोर्स जो आहे तो नेहमी लागणार आहे. आता वेटचा फोर्स जेव्हा गाडी रोडवरनं जात राहील तेव्हा कोणत्या डायरेक्शनला काम करेल रे? कोणत्या डायरेक्शनला रोडवरचा फोर्स, त्या गाडीच्या वेटचा फोर्स लागेल? तर आपल्याला आन्सर माहिती का तो नेहमी कसा असतो? डाऊनवर्ड राहतो.
का बरं? कारण वेट जो असतो, वेट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड ग्रॅव्हिटी, आणि ग्रॅव्हिटी जी राहते ती नेहमी कुठून येते? आपल्या अर्थ पासून येते. म्हणून जो काही वेटचा फोर्स राहणार आहे तो नेहमी कशा डायरेक्शन मध्ये राहतो? आपल्या ग्रॅव्हिटीच्या डायरेक्शन मध्ये राहतो, म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये राहतो. मग एक गोष्ट क्लिअर झाली, mg हा जो फोर्स आहे तो कुठनं लागतोय? आपला डाऊनवर्ड डायरेक्शनला लागतोय. त्याच्यानंतर नॉर्मल रिएक्शन जी राहती, आता आपण कसं आहे रे, रोडवरती आपण जरी टिल्ट आहे पण आपण सरळ आहे. आपण कालचं एक्झाम्पल घेतलं होतं डेथ वेलचं, त्याच्यामध्ये तो माणूस जो होता तो कसा होता? पूर्णपणे हॉरिझॉन्टल होता, म्हणून त्याला लागणारी नॉर्मल रिएक्शन पण कशी होती? हॉरिझॉन्टल होती. या केसमध्ये तसं नाही. या केसमध्ये आपली गाडी जरी टिल्ट असली तरी आपण सरळच आहे. आपली गाडी जी ती रोडवरतीच आहे. ओके, रोडवरती असल्यामुळे इथं नॉर्मल रिएक्शन जी राहील ती कशी लागती? अपवर्ड डायरेक्शनला लागती. हे नीट लक्षात ठेवा, कोणता फोर्स जो आहे तो कोणत्या डायरेक्शनला लागतो, कारण याच्यावरनं आपल्याला खूप रिझॉल्व्ह करायचे फोर्सेस वगैरे. ओके, तर पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट कळाली बघा, आपली जी काही नॉर्मल रिएक्शन आहे ही ह्या डायरेक्शनला लागली. ज्या डायरेक्शनला आपलं डोकं होतं, ज्या डायरेक्शनला आपण बसलेलो होतो, त्या डायरेक्शनला आपली नॉर्मल रिएक्शन जी ती काम करते. आता नॉर्मल रिएक्शनचा फोर्स तर आपण दाखवला. आता इथं तुम्हाला माहिती आहे आपण कुठल्याही फोर्सला काय करतो? दोन कंपोनंट्स मध्ये डिवाइड करतो, दोन कंपोनंट्स मध्ये त्याला भाग पाडतो त्याचे. ओके, तर पहिला कंपोनंट जो असतो तो हॉरिझॉन्टल कंपोनंट बघतो आपण. हॉरिझॉन्टल कंपोनंट जो असेल त्याला दरवेळेस आपण काय रे, साइन थिटाने रिप्रेझेंट करतो. ओके, मग आता इथं आपण बघू शकतो, हा जो नॉर्मल रिएक्शनचा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे त्याला आपण कोणत्या साइनने दाखवलंय? एन साइन थिटा. एन साइन थिटाने आपण त्याला डिनोट केलंय. एन म्हणजे काय रे इथं? एन म्हणजे जो काही नॉर्मल रिएक्शनचा फोर्स आहे तो समजा 4 न्यूटन असेल, 3 न्यूटन असेल, तर आपण तो एनच्या जागी लिहायचा आहे. ओके, आणि साइन थिटा हा त्याचा नेहमी हॉरिझॉन्टल कंपोनंट हा नेहमी साइन थिटा असतो, लक्षात घ्या. आणि व्हर्टिकल कंपोनंट जो असतो तो नेहमी काय असतो? कॉस थिटा असतो. मग व्हर्टिकल कंपोनंट आपण काय दाखवलं तसं? एन कॉस थिटा हा काय दाखवला आपण तसा? व्हर्टिकल कंपोनंट दाखवलं. ओके, हॉरिझॉन्टल कंपोनंट एन साइन थिटा, व्हर्टिकल कंपोनंट एन कॉस थिटा. ओके, हे दोघं नीट लक्षात ठेवा, यांच्यात गडबड नका करू. आणि त्यांच्यामधून निघणार जो असतो तो रिझल्टंट फोर्स असतो त्यांचा, जो आपला नॉर्मल रिएक्शनचा फोर्स आहे. ओके, इथपर्यंत ह्या तिघांची डायरेक्शन कळाली. वेटची डायरेक्शन कशी राहणार आहे? डाऊनवर्ड राहणार आहे. ओके, आता काय काय दिले ते आपण नीट बघू बघा. पहिल्यांदा आपले बँक रोड आहे त्याची डेफिनेशन सांगितली गेली बघा. डिफाईन ऍज द फिनोमिनॉन इन विच एज आर राइज्ड the edge are raised in the curved roads above the inner edge to provide the necessary centripetal force to the vehicle so that they take a safe train. ओके, आता इथं एकदम सिंपल सांगितलं गेलं आपल्या भाषेमध्ये. जर ह्या डेफिनेशनला आपण कन्वर्ट करायचं झालं तर बँक रोड किंवा बँकिंग ऑफ रोड हा असा फिनोमिना आहे ज्याच्यामध्ये काय केलं जातं? रोडचे एजेस जे राहतात, एजेस मीन्स काय? रोडचे कडा, रोडचे जे काही साईडचे कोपरे असतात ते काय केलं जातं? राईज केले जातं म्हणजे उंचवले जातं, नाही का? कशासाठी उंचवले जातात रे ते? जेणेकरून जी काही गाडी, त्या गाडीला, ज्या गाडीच्या व्हील्सला एवढा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स भेटू शकल, गरजेचा सेंट्रिपिटल फोर्स भेटू शकल, की तो गाडीला नीट सेफली ड्राईव्ह करण्यासाठी, सेफली चालण्यासाठी मदत करेल. म्हणजे ती फक्त एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सेफली जाऊ शकेल एवढं सेंट्रिपिटल फोर्स तिच्या टायर्स मधनं, त्या रोड्स मधनं क्रिएट करेल ऍज अ फ्रिक्शनल फोर्सच्या माध्यमातून. फक्त त्याच्यासाठी आपण बँकिंग ऑफ रोड जो असतो तो करतो. ओके, नाव कन्सिडर बघा खाली, नाव कन्सिडर फ्रिक्शनल फोर्स इज नॉट कन्सिडर्ड बट नॉट इलिमिनेटिंग. आता इथं नीट सांगितलं गेलंय की आपण अशा प्रकारे जर मानलं की तिथला जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो आपण कन्सिडर नाही केला. ओके, जो टायर आणि जमिनीमध्ये जो फ्रिक्शनल फोर्स होतोय समजा आपण त्याला कन्सिडर नाही केलं. आणि दुसरी गोष्ट, जो एअर रेझिस्टन्स आहे, एअर रेझिस्टन्स समजतो. फॉर एक्झाम्पल गाडी रस्त्याने चालली पण हवा जी ती कंटिन्युअसली त्याला रेजिस्ट करते. हा भले हवेकडनं जो लागणारा फोर्स आहे तो निग्लिजिबल असतो, कमी असतो, पण काहीतरी रेजिस्टन्स असतं त्याच्यामध्ये. तुम्ही बघितलं असेल जर तुम्ही छोट्या गाडीवरती जाता, स्कूटी वगैरे वरती, आणि हवेचा फ्लो जर जोराचा आला तर ती तुम्हाला सुद्धा फ्लक्च्युएट करते किंवा तुम्हाला सुद्धा हलवते, म्हणजे तिथं एअरचा पण काहीतरी रेजिस्टन्स राहणार. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे मगाशी मी सांगितलं त्या डायरेक्शन बद्दल सांगितलं बघा. वेट जो mg तो कसा आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड या डायरेक्शन मध्ये. दुसरं काय? नॉर्मल रिएक्शन जी ती कशी आहे रे? अपवर्ड आहे आणि परपेंडिक्युलर टू रोड आहे. परपेंडिक्युलर टू रोड हे नीट लक्षात घ्या. रोड ज्या प्रकारे
रोड जर टिल्ट आहे तर डायरेक्शन त्याला परपेंडिक्युलर राहणार आहे, मग भलेही रोड कोणत्याही अँगल मध्ये असो. त्याच्यानंतर काय सांगितलंय, एन कॉस थिटा. एन कॉस थिटा जो आहे तो काय आहे, आपला एक कंपोनंट. एन कॉस थिटा हा व्हर्टिकल कंपोनंट आहे नॉर्मल रिएक्शनचा, आणि एन साइन थिटा जो आहे तो काय आहे, हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे कशाचा, नॉर्मल रिएक्शनचा. आता तुम्हाला मागाशी मी एक गोष्ट सांगितली होती मागच्या लेक्चरला, ते आता किती जणांच्या लक्षात आहे माहित नाही. बघा, जे अपोजिट फोर्सेस असतात ते एकमेकांना बॅलन्स करतात हे मी सांगितलं होतं. बघा आता एन कॉस थिटा जो आहे तो काय करतोय, आपलं जे काही वेट आहे एम जी त्याला बॅलन्स करतोय. इथं दिसतंय का बघा तुम्हाला, एन कॉस थिटाची डायरेक्शन कोणती रे, एन कॉस थिटाची डायरेक्शन ही व्हर्टिकल वाली. ओके, त्याच्यानंतर एम जी ची डायरेक्शन कोणती, ही आपली डाऊनवर्ड डायरेक्शन. हे दोघं कसे एकमेकांच्या अपोजिट आहे. एकमेकांच्या अपोजिट आहे म्हणजे काय रे, इक्वल आहे. आणि इक्वल आहे म्हणजे काय, एकमेकांना बॅलन्स करता येते दोघं फोर्सेस. त्याच्यानंतर एन साइन थिटा जो आहे, एन साइन थिटा जो आहे तो काय करतोय, बॅलन्स्ड सेंट्रिपिटल फोर्स. ओके, आता सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो तुम्हाला माहिती कशा प्रकारे निघणार आहे. आता सेंट्रिपिटल फोर्स दरवेळेस काय होतो, सेंटरच्या टुवर्ड्स लागतो. ओके, मग गाडी जेव्हा चालेल तेव्हा इथं पण कसं लागेल, तो सेंटरच्या टुवर्ड्स लागणार आहे. मग समजा आपण तो हॉरिझॉन्टल आहे असं अज्युम केलं, किंवा तिथं सेंट्रिपिटल फोर्स लागणार आहे, तो दरवेळेस कसा राहतो, हॉरिझॉन्टलच राहतो सर्कलच्या सेंटरपासून तो. आणि हा जो आपला एन साइन थिटा आहे, हे दोघं पण एकमेकांना कसे करताय, बॅलन्स करताय. का बरं, कारण हे दोघं सुद्धा कसे एकमेकांच्या अपोजिट फोर्सेस आहे. जेव्हा दोन फोर्सेस एकमेकांच्या अपोजिट राहतात तेव्हा ते दोघं एकमेकांच्या कसे राहतात, इक्वल असतात. आणि इक्वली म्हणजेच काय करतात, ते एकमेकांना बॅलन्स करायचं काम करतात. ओके, इथपर्यंत समजलं, काय काय दाखवलंय. आता त्याच्यानंतर खाली बघा काय सांगतात, एन कॉस थिटा. बघा, एन कॉस थिटा इक्वल्स टू एम जी. आता हे आपण सांगितलं मगाशीच, एन कॉस थिटा आपला जो अपवर्ड फोर्स आहे तो, आणि जो डाऊनवर्ड फोर्स आहे तो एम जी, हे दोघं अपोजिट आहे म्हणजे हे दोघं कसे राहील, इक्वल राहील. याला मी काय बोललो, फर्स्ट इक्वेशन बोललो नाही का. त्याच्यानंतर एन साइन थिटा इक्वल्स टू एम जी म्हणजे काय रे, मास इंटू ऍक्सलरेशन. मास इंटू ऍक्सलरेशन हा कसला फॉर्म्युला आहे, मास इंटू ऍक्सलरेशन हा फोर्सचा फॉर्म्युला आहे ना. मग तिथं फोर्सचा आपला फॉर्म्युला काय आहे दुसरा, एम आर ओमेगा स्क्वेअर, तो आपण लिहू शकतो. मग मी तसं तसं तो तिथे लिहून टाकला, एम आर ओमेगा स्क्वेअर. फोर्सचा फॉर्म्युला नॉर्मली काय बनतो तुम्हाला माहिती आहे ना, फोर्सचा फॉर्म्युला असतो आपला मास इंटू ऍक्सलरेशन. आणि जेव्हा मी इथे ए च्या जागी जी घेतो तेव्हा फॉर्म्युला माझा चेंज होत नाही. का बरं, कारण छोटा जी हा आहे तो काय रिप्रेझेंट करतो, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनला रिप्रेझेंट करतो. म्हणजे घुमून फिरून तुम्ही ए घ्या किंवा जी घ्या, तिथे ऍक्सलरेशन येतच. आणि ऍक्सलरेशन आलं म्हणजे तो कशाला डिनोट करतो, एम जी हा आपल्या फोर्सला डिनोट करतो. ओके, मग हा जो फोर्स असतो त्या फोर्सला आपण ऑलरेडी फॉर्म्युल्यामध्ये डिराईव्ह करून झालंय. त्याच्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला बनवला होता, हा वाला, एम आर ओमेगा स्क्वेअर. मग मी एन कॉस थिटा इक्वल्स टू एम आर ओमेगा स्क्वेअर लिहू शकतो. एम जी च्या जागी मी काय लिहिलं, एम आर ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू टाकून दिली. जो मागाशी आपण फॉर्म्युला मागच्या वेळेस लावला होता, व्ही स्क्वेअर इक्वल्स टू आर ओमेगा, त्याच आपण डिराईव्ह करून काय लिहू शकतो, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ही व्हॅल्यू जी आहे आपण तिथं पुट करू शकतो. हे 2-3 व्हिडिओज मध्ये आपलं हे सेम डेरिव्हेशन झाले, हे तुम्हाला लक्षात असेल. आता याला आपण काय केलं, इक्वेशन नंबर 2 नाव देऊन टाकलं. ओके, आता दोन इक्वेशन भेटले, एक इक्वेशन नंबर 1 आणि एक इक्वेशन नंबर 2. आता नंतर काय करतो आपण, दोन्ही इक्वेशनला एकमेकांसोबत डिवाइड करतो. बघा, आता दोन्ही इक्वेशनला एकमेकांसोबत डिवाइड केलं म्हणजे त्यांच्या दोघांच्या राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड यांना पण काय करावं लागलं, आपल्याला डिवाइड करावं लागलं. मग दोघांच्या पण एन साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा हे पहिल्यांदा आपण डिवाइडला घेतलं. बघा, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट काय, एम व्ही स्क्वेअर वरचा जो एम जी होता तर तो, आणि हा जो एम व्ही स्क्वेअर, या दोघांचं पण डिवाइड केलं. आता वरती काय घेतला आपण, एम व्ही स्क्वेअर आर. ओके, त्याच्यानंतर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी घेतला. आता हा जो एम जी हा काय होईल, आर सोबत जाऊन सेटल्ड होऊन जाईल, आर सोबत जाऊन बसून जाईल. आता मग इथं काय काय कट होतं रे, वरती एक एम आहे खाली एक एम आहे, तो कट झाला. इथं काय उरलं, एन एन कट झाला, फक्त साइन थिटा अपॉन कॉस थिटा उरला. साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय बनतो तुमचा, टॅन थिटा बनवतो. मग टॅन थिटा इक्वल्स टू काय आला आपलं फायनली, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. हे डेरिव्हेशन आपलं आलं. ओके, काय आलं, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. नीट लक्षात ठेवा कशा प्रकारे आलंय. ओके, इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट बघू आता. बघा, आता आपल्याला काही केसेस बघायच्या आहे. ओके, दोन प्रकारच्या केसेस बघणार आहे आपण. पहिली केस आहे मोस्ट सेफ स्पीड. आता
आपल्याला माहितीये का आपल्या कंट्रीत तेवढं नाहीये, पण बाकीच्या कंट्रीमध्ये ना स्पीड लिमिट वरती सगळे काम होतं. ओके. फॉर एक्झाम्पल एखादा कोणी गाडीमध्ये चाललाय तर त्याला स्पीड लिमिट जी राहते त्या एरियाची ती मेंटेन करायची राहते. समजा तो स्कूल कॉलेजेसचा किंवा हॉस्पिटलच्या इथला एरिया आहे, तर तिथली स्पीड लिमिट वेगळी असते, बाकीच्या ठिकाणची स्पीड लिमिट वेगळी असते. ओके. इंडियामध्ये सगळं चालतं, कुठेही कोणत्या स्पीडने चालू शकतो आपण, नाही का. मग स्पीड लिमिट जी असते किंवा जी आपण म्हणतो मिनिमम सेफ स्पीड किंवा मोस्ट सेफ स्पीड कोणती राहणार आहे आपण कसं ठरवतो, ते आता इथं बघू आपण. मोस्ट सेफ स्पीड पर्टिक्युलर रोड थिटा अँड आर आर फिक्स्ड. ओके. एका पर्टिक्युलर रोड साठी जो काही तुमचा थिटा राहणार आहे आणि जो काही तुमचा आर राहणार आहे, हे दोघं कसे राहतात, फिक्स राहतात. थिटा मीन्स काय रे, थिटा म्हणजे तो अँगल, ज्या अँगल वरती तिथला रोड जो आहे तो बँक केला गेला आहे, आणि आर म्हणजे काय, त्याची रेडियस. ओके. ह्या दोघी गोष्टी कशा राहतात, फिक्स राहतात. आता त्या केस मध्ये आपण काय करतो, जो फॉर्म्युला मगाशी आपण डिराईव्ह केला, टॅन थिटा इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, तो फॉर्म्युला पहिल्यांदा आपण लिहून घेतला. त्याच्यानंतर मला कशाची व्हॅल्यू काढायची आता, व्हॅलोसिटीची. का बरं, कारण मला बघायचं किती व्हॅलोसिटीने चालायचं ते, त्याच्यामुळे मी ऑब्व्हियसली व्हॅलोसिटीची व्हॅल्यू काढत. मग आता मी काय करेल, इथं फक्त व्ही स्क्वेअर ठेवला, आरजी ला तिकडे पाठवलं. मग आरजी काय आला, इथं खाली डिवाइड होता तर तिथं जाऊन टॅन सोबत मल्टिप्लाय आला. तो टॅन सोबत मल्टिप्लाय आला कशा प्रकारे होईल, व्ही स्क्वेअर इक्वल्स टू आरजी टॅन थिटा. इथपर्यंत आपल्याला व्ही स्क्वेअर इक्वल्स टू आरजी टॅन थिटा भेटला. त्याच्यानंतर आता इथं मला स्क्वेअरने पाहिजे, मला फक्त कसली व्हॅल्यू पाहिजे, व्हॅलोसिटीची. मग मला नुसती व्हॅलोसिटी पाहिले तर इथला स्क्वेअर आहे, तर मग मी काय करेल, हा इथला स्क्वेअर काढून टाकल. इथला स्क्वेअर काढतो तर मला समोरची पूर्ण टर्म जी ती काय करावं लागते, स्क्वेअर रूट मध्ये टाकावं लागते. मग मी पुढची समोरची जेवढी पण टर्म आहे तिला काय केलं, स्क्वेअर रूटच्या मध्ये टाकून दिलं. ओके. इथपर्यंत समजलं. मग व्ही इक्वल्स टू किती आला, अंडर रूट आर जी टॅन थिटा, ही व्हॅल्यू भेटली आपल्याला. व्ही इक्वल्स टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. इथपर्यंत कशी आली समजली. आता व्हॅलोसिटीची व्हॅल्यू भेटली, तिथं आपण काय म्हणतो, हिअर व्ही इज द सेफ स्पीड ऑफ अ व्हेकल. यालाच काय म्हणतो आपण, हा व्ही जो आहे तो सेफेस्ट स्पीड आहे व्हेकलचा. जर आपल्याला विचारलं गेलं एखाद्या व्हेकल बद्दल माहिती दिली, का तिथं आर एवढा आहे, जी तर फिक्सच राहतो आपला, आणि थिटा एवढा दिलाय, ना आपल्याला विचारलं त्या रोड वरती गाडी चालत असताना त्या रोडवरच्या व्हेकलची सेफेस्ट स्पीड काढून दाखवा किंवा सेफ स्पीड काढून दाखवा, तर तुम्हाला हा फॉर्म्युलाचा युज करून, हा फॉर्म्युला इम्प्लिमेंट करून तिथं सेफ स्पीड जो आहे तो काढता आला पाहिजे. ओके. त्याच्यामुळे जेवढे पण फॉर्म्युले आता होत जाईल ते लगेच लर्न करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन परत परत मागे येऊन ते लर्न करायची गरज नाही पडणार. ओके. त्याच्यानंतर आता दुसरी केस बघू आपण. दुसरी केस काय बघा आपली, बँकिंग अँगल. जर आपल्याला विचारलं गेलं की एखादी गाडी चालली एखाद्या रोडवरनं, तिथला बँकिंग अँगल किती आहे किंवा किती अँगल वरती तो रोड जो आहे तो बँक झालेला आहे, तर ही कसं काढायचं की एखाद्या ठिकाणचा बँकिंग किती अँगल वरती तिथला रोड जो आहे तो बँक झालेला आहे. त्याचं एकदम सोपं सोल्युशन आहे. आता तोच फॉर्म्युला आपण घेतो आणि त्याच्यावरनं सगळं डिराईव्ह करतोय. म्हणजे एक तर जर तुम्हाला एक फॉर्म्युला जरी आला तर त्याच्यावरून तुम्हाला बाकीचे सगळे फॉर्म्युले ऑटोमॅटिक डिराईव्ह करता येतं. त्याच्यामुळे एकच फॉर्म्युला पण नीट पाठ करून ठेवायचं, आणि तुम्हाला ती कला आली पाहिजे, इकडनं तिकडे पाठवायची फक्त, बाकी काही नाही. मग इथं काय केलं मी बघा, टॅन थिटा इक्वल्स टू व्ही स्क्वेअर आपण आर जी, हा फॉर्म्युला तसाच्या तसा लिहिला. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फेरबदल नाही केलाय, जो आपण मागे वापरत आलो एवढ्या वेळेचा तोच फॉर्म्युला आहे हा. ओके. आता टॅन सोबत हा थिटा जो आहे इथे बघा, आता टॅनला मी तिकडे पाठवलं काय होईल रे, आता तुम्हाला माहिती ना साइन कॉस टॅन हे जेवढे पण अशा प्रकारचे असतात, ते जर बरोबर जे ह्या साइडून त्या साइडला गेले तर ते कसे होतात, इनव्हर्स होता. जसं आपण इकडनं इथं एखादा नंबर जर असेल साधा नंबर, तर तो कसा तिकडे पाठवल्यावर प्लस असेल तर मायनस होतो, मल्टिप्लाय असेल तर डिवाइड होतो. तसं हे साइन आणि कॉस वगैरे जे असतात त्यांचं काय असतं, इनव्हर्स हे उलट असतं नाही का, आणि इनव्हर्सचा परत जो नॉर्मल फॉर्म आहे तो होतो. मग जर मी टॅनला तिकडे पाठवलं तर तो टॅन इनव्हर्स होईल. जर एखादा टॅन इनव्हर्स असेल त्याला ह्या साईडला पाठवलं तर नुसतं टॅन होईल नाही का. पण आता इथं मला काय पाहिजे, थिटा पाहिजे. मग मी ह्या टॅनला तिकडे पाठवून देईल. मग टॅनला मी तिकडच्या साईडला शिफ्ट केलं तर काय आला, टॅन इनव्हर्स झाला. ओके. मग काय आलं, टॅन इनव्हर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, हे आपलं फायनल आन्सर आलं. थिटा इक्वल्स टू टॅन इनव्हर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, हे आपलं कसला आन्सर आलं रे, थिटाचा. जो आपल्याला विचारलं गेलं एखादा क्वेश्चन दिला न्यूमेरिकलचा, फाइंड द बँकिंग अँगल्स, तिथं तुम्हाला ऑलरेडी तिच्या त्या कारची व्हॅलोसिटी दिलेली आहे, तिथल्या रेडियस दिलेली आहे, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन आपल्याला माहिती असतं किती आहे, तर फक्त व्हॅल्यू टाकून आपल्याला हे सोडवता आलं पाहिजे. ओके. इथपर्यंत तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज कळाल्या, कशा प्रकारे आपण थिटा काढला.
थिटा म्हणजे काय, अँगल ऑफ बँकिंग, कशा प्रकारे आपण व्हेलोसिटी काढली, व्हेलोसिटी म्हणजे काय, सेफेस्ट स्पीड, ज्या स्पीडने ती गाडी चालली पाहिजे. ओके, एवढं तुमचं जरी परफेक्ट झालं तरी ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, नेक्स्ट बघू आता. बघा, नेक्स्ट बघतो आपण आता. आता आपण स्पीड लिमिट्स बघतोय. ओके, स्पीड लिमिट्स म्हणजे काय रे, आता समजा एखाद्या बँक रोडवर एखादं व्हेकल चाललंय, तर ते मिनिमम किती स्पीडने जाऊ शकतं किंवा मॅक्झिमम किती स्पीडने जाऊ शकतं. मॅक्झिमम मीन्स टू से की मॅक्झिमम किती स्पीडने गेलं तरी ते सेफ राहील किंवा डायरेक्टली बाहेर नाही जाणार रस्त्याच्या, नाही का. किंवा आपण दुसऱ्या प्रकारे म्हणू शकतो, मिनिमम किती स्पीडने जर ते गेलं तर मिनिमम त्या स्पीडने जाताना सुद्धा त्याला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि ते इझिली जाऊ शकेल. असं पण नको की एवढा स्पीड कमी झाला की ते रस्त्याने चालणंच मुश्किल होऊन गेलं, नाही का. तर मग आपण हे मिनिमम स्पीड किती पाहिजे किंवा मॅक्झिमम स्पीड किती पाहिजे हे कसं ठरवतो, त्याच्यासाठी आपण एक फॉर्म्युला वापरतो. आता त्याच फॉर्म्युल्याबद्दल आपण इथे शिकणार आहे. बघा, आता आपण बघतोय अप्पर लिमिट फॉर मिनिमम पॉसिबल स्पीड. आता मिनिमम पॉसिबल स्पीड किती राहू शकतो, नाही का. मग आपण काय करतो, व्ही मिनिमम काढायचा प्रयत्न करू. आता व्ही मिनिमम साठी फॉर्म्युला काय बघा, व्ही मिनिमम इक्वल्स टू अंडर रूट आर जी टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 + म्यू एस टॅन थिटा. हा कसला फॉर्म्युला आहे रे, व्ही मिनिममचा फॉर्म्युला आहे. मिनिमम व्हेलोसिटी किती पाहिजे तसं आहे. याच्यामधला आर म्हणजे काय, आर म्हणजे तुमची रेडियस आहे, जी म्हणजे काय तुमचा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं टॅन थिटा आपण का बरं घेतला होता, म्यू एस म्हणजे काय, स्टॅटिक फ्रिक्शनचा कोइफिशियंट आहे. त्याच्यानंतर 1 + म्यू एस टॅन थिटा. हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला जर तुम्ही एवढा पाठ केला फक्त, मग तुमच्या अप्पर लिमिटचं आणि लोअर लिमिटचं मिनिमम स्पीड किती पाहिजे आणि मॅक्झिमम स्पीड किती पाहिजे या दोघांचे पण फॉर्म्युले लॉन होता. का बरं कारण आपण दोन्ही फॉर्म्युले घेताना त्याच्यामध्ये बेसिकली काही चेंज नाही. फॉर्म्युला जसा आहे तसंच आहे, फक्त इथं प्लस मायनस चेंज होणार आहे. ओके, प्लस मायनस म्हणजे काय, जेव्हा आपण व्ही मिनिमम ची बात करतो तेव्हा इथं वरती किती काय राहतं, मायनस राहतं. आणि जेव्हा आपण व्ही मॅक्झिमम ची बात करतो तेव्हा वरती काय असतं, प्लस राहतं. आता जेव्हा आपण मॅक्झिममचा फॉर्म्युला घेऊ तेव्हा तुम्हाला डिटेल मध्ये कळेलच ही गोष्ट, पण आतापासून लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर बघा आपण परत ही डायग्राम जी मगाशी बघितलेली होती. आता इथं एन कॉस थिटा, एन साइन थिटा कधी वापरला गेला आहे आणि वेट वगैरे त्याचे एकदा परत रिकॅप करू पटकन. बघा, आता ही गाडी जी रोडवरनं चालली, ही खालची डायरेक्शन जी ती कसली, त्याच्या वेटची, एमजी ची. त्याच्यानंतर नॉर्मल डायरेक्शनची डायरेक्शन कोणती रे, ही वाली. तिचे दोन कंपोनंट्स निघाले. पहिला एक व्हर्टिकल कंपोनंट आहे ज्याला आपण एस कॉस थिटा बोललो, एन कॉस थिटा बोललो. एक हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे त्याला आपण काय बोललो, एफ एस. आता इथं नीट लक्षात घ्या, हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे त्याला काय बोललो आपण, एन साइन थिटा बोललो. हे झाले कसले कंपोनंट्स, तुमच्या नॉर्मल रिएक्शनचे. आता इथं काही एक्स्ट्राचे फोर्सेस ऍड झाले, ते फोर्सेस कोणते आता ते नीट बघा. पहिल्यांदा आपण एक मगाशी बघितलं की सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो पण त्याच्यावरती कंटिन्युअसली काम करत असतो. ओके, तर मग आता सेंटर कडनं लागणारी जी काही मोशन आहे ती कोणती राहणार आहे रे, ह्या साईडने राहणार, ह्या डायरेक्शनने राहणार आहे. ती पण मी इथं दाखवली बघा. त्याच्यानंतर आता ही गाडी जेव्हा चालली तेव्हा तिच्यावर एवढेच फोर्स लागतंय का रे, नाही. तिच्यावरती अजून एक महत्वाचा फोर्स लागतोय. तो कोणता फोर्स आहे, तिच्या रस्त्यामधनं, तिच्या रस्त्या आणि गाडीचे व्हील्स यांच्यामध्ये जे काही फ्रिक्शन होतंय, जे काही स्टॅटिक फ्रिक्शन होत आहे, तो वाला फोर्स. मग हा जो स्टॅटिक फ्रिक्शन होतोय तो कोणत्या डायरेक्शन मध्ये होतोय, ऑब्व्हियसली गाडी ज्या रस्त्याने चालली त्या डायरेक्शन मध्ये होणार आहे, म्हणजेच काय रस्त्याच्या डायरेक्शनने होणार आहे. मग आपण ह्या ठिकाणी इथं बघा दिसतंय का, हा स्टॅटिक फ्रिक्शन दाखवलाय एफ एस म्हणून. हा स्टॅटिक फ्रिक्शनचा आपण इथे काय केलंय, एफ एस च्या मदतीने काय केलंय, स्टॅटिक फ्रिक्शनची डायरेक्शन दाखवली. ओके, आता स्टॅटिक फ्रिक्शनची डायरेक्शन कोणती रे, जो रोडचा रस्ता आहे आपला, रस्त्याची जी डायरेक्शन आहे ती स्टॅटिक फ्रिक्शनची डायरेक्शन राहणार आहे. कारण ऑब्व्हियसली स्टॅटिक फ्रिक्शन तिथंच होत जाईल जिथे जिथे रस्ता जातोय आपला. ओके, जसं रस्त्यामध्ये आणि तुमच्या टायर्स मध्ये घर्षण होत जाईल किंवा फ्रिक्शन होत जाईल, तसं तिथं तिथं स्टॅटिक फ्रिक्शन घडणार आहे. ओके, मग स्टॅटिक फ्रिक्शनच्या फोर्सचे आपण दोन कंपोनंट पाडले. एक कंपोनंट पडला आपला कोणता, एफ साइन थिटा, जो नेहमी कसा असतो, व्हर्टिकल असतो. आणि एक कंपोनंट पडला आपला, तो कोणता पडला, एफ कॉस थिटा. ओके, इथपर्यंत हे दोन कंपोनंट लक्षात ठेवा. आता कोणकोणते फोर्सेस एकमेकांच्या अपोजिट येते बघा, कारण आपल्याला तो फिनॉमिना पण इथं बसवायचा आहे की दोन अपोजिट फोर्सेस कसे राहतात, इक्वल राहतात. आणि आता इथं आपल्याला खूप नवीन गोष्टी पण कळणार आहे. ओके, तर काय काय ते पहिल्यांदा आता नीट बघू आपण पटापट. फर्स्ट काय सांगते बघा, फॉर अ स्पीड v1 is always less than अंडर रूट आर जी टॅन थिटा. ओके, आता V1 जो आहे
म्हणजे काय आपला स्पीड जो आहे तो नेहमी लेस राहील. कशाच्या लेस राहील रे? अंडर रूट आर जी टॅन थिटाच्या कसं राहील? लेस राहील. आता काय राहील ते आपल्याला जेव्हा आपण त्याचं डेरिवेशन बघू तेव्हा तुम्हाला एक्सप्लेन करेल मी का बरं ते लेस राहतं नाही का. पण लक्षात ठेवा व्हेलॉसिटी जी असती ती कधी पण आर जी टॅन थिटाच्या कशी पाहिजे? लेस पाहिजे, जेणेकरून जे काही स्टॅटिक फ्रिक्शन होतंय ते त्याला बॅलन्स करू शकेल. ओके, आता जर लेस नसली व्हेलॉसिटी तर काय होईल रे? जेव्हा गाडी येते आपली आणि जर आपला आर जी टॅन थिटा आहे आपलं स्टॅटिक फ्रिक्शन ते जर त्याला बॅलन्स करू नाही शकलं तर काय होऊन जाईल? ती गाडी जी ती रोडच्या बाहेर निघून जाईल नाही का. त्याच्यामुळे व्हेलॉसिटी ही नेहमी कमी असणं खूप गरजेचं असतं. दुसरी गोष्ट काय बघा, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज लेस दॅन एन साइन थिटा. ओके, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर जो असतो तो कसा असतो? नेहमी लेस असतो एन साइन थिटाच्या. एन साइन थिटा काय आपला? एन साइन थिटा बघा बरं, नॉर्मलचा कंपोनंट आहे, तो नॉर्मलच्या फोर्सचा एक कंपोनंट आहे. कोणता कंपोनंट आहे? हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे. हा कसा राहतो? नेहमी लेस राहतो एम व्ही स्क्वेअर अपॉन आरचा. जो काही फोर्स लागतोय त्याचा कसा राहतो? तो ग्रेटर असतो. एन साइन थिटा हा मोठा असतो नाही का. जो पण नॉर्मल रिएक्शन लागते ती कशी असते? त्याच्यापेक्षा मोठी राहते. ओके, और एन साइन थिटा इज अ ग्रेटर दॅन द सेंट्रीफ्युगल फोर्सेस. ओके, आणि हा जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे त्याच्यापेक्षा एन साइन थिटा जो असतो तो कसा असतो? ग्रेटर असतो. नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता पुढच्या केसमध्ये आपण काय बघतोय बघा, त्याच्यानंतर forces take care of a necessary centripetal force or balance the centrifugal force. ओके, जे काही आपले वेगवेगळे फोर्सेस असतात, मग ते झालं आपला वेटचा फोर्स झाला, आपला फ्रिक्शनल फोर्स झाला, त्याच्यानंतर फ्रिक्शन मुळे तयार होणारा सेंट्रिपिटल फोर्स झाला. हे फोर्सेस काय करतात? टेक केअर घेतात की नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स भेटल, जेणेकरून जो सेंट्रिफ्युगल फोर्सला काय करून टाकल? बॅलन्स करून टाकल. मग आता इथे आहे ना काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहे, हे नीट लक्षात घ्या. एम जी जो असतो, एम जी मीन्स काय? वेट वाला फोर्स. तो कोणाच्या इक्वल असतो रे? एफ साइन थिटा प्लस एन कॉस थिटा ह्या दोघांच्या प्रोडक्टच्या, ह्या दोघांच्या प्लसच्या इक्वल असतो. ओके, एम जी साइन थिटा बघा बरं, हा बघा दिसला का? एम जी साइन थिटा हा कोणाच्या बरोबर आहे? एफ साइन थिटा. एफ साइन थिटा दिसला का बघा? एफ साइन थिटा हा व्हर्टिकल वाला दिसला, खाली येतो बघा, हा एफ साइन थिटा. आणि दुसरा काय? एन कॉस थिटा. एन कॉस थिटा म्हणजे काय? वरचा. आता ही गोष्ट नीट लक्षात घ्या, ह्या तिघी जे फोर्सेस आहे एम जी, एफ साइन थिटा, त्याच्यानंतर एन कॉस थिटा, हे तिघे एकमेकांना कसे पॅरलल आहे. आता अपोजिट वाले जे फोर्सेस आहे हे कसे राहते? एकमेकांना इक्वल असतं, बॅलन्स करतात. पण आता ह्या केसमध्ये काय होतं? जो हा एफ साइन थिटा आहे हा आणि हा एन कॉस थिटा आहे, ह्या दोघांचं जे काही प्रोडक्ट असतं, सॉरी ह्या दोघांची जी काही ऍडिशन राहते ती कोणाच्या इक्वल असते? एम च्या दरवेळेस कशी राहते? इक्वल असते. दुसरी गोष्ट, आपला जो काही फोर्स आहे सेंट्रिफ्युगल फोर्स, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, तो कोणाच्या इक्वल असतो रे? एन साइन थिटा मायनस एफ एफ एस कॉस थिटा, याच्या प्रोडक्ट यांच्या मायनसच्या इक्वल असतो, यांच्या सबट्रॅक्शनच्या इक्वल असतो. बघा बरं, सेंट्रिफ्युगल फोर्स हा कोणाच्या इक्वल आहे? एन कॉस थिटा मायनस एफ कॉस थिटा. ओके, आता एन साइन थिटा मायनस एफ कॉस थिटा बघू बरं चला. आता एन साइन थिटा बघा, एन साइन थिटा दिसला का तुम्हाला? हा पहा हॉरिझॉन्टल चाललेला आहे एन साइन थिटा बरोबर. त्याच्यानंतर एफ कॉस थिटा बघा, एफ कॉस थिटा दिसला का? हा पण हॉरिझॉन्टल चाललेला आहे. आणि जो सेंट्रिफ्युगल फोर्स राहतो तो कसा राहतो रे? यांच्या अपोजिट राहतो. यांच्या अपोजिट टुवर्ड्स द सेंटर लागलेला असतो. ओके, मग ह्या दोघांचं जे काही सबट्रॅक्शन असतं किंवा ह्या दोघांचं मायनस करून जे काही मॅग्निट्यूड निघल त्याच्या कसा राहतो? तो इक्वल राहतो सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इथं लक्षात ठेवायच्या आहे. आता ह्या इथपर्यंत तुम्हाला जेवढं पण झालं ते नीट समजलं असेल, एकदा रिवाइज करा. आपण परत पुढच्या लेक्चर मध्ये एकदा रिकॅप घेऊन नंतर पुढचं स्टार्ट करू. ओके.